हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या वस्तूला गरम केल्यावर किंवा गार केल्यावर तिच्या घनफळात कसा बदल होतो आणि किती बदल होतो ते मोजूया. तर परिस्थिती आदल्यासारखीच आहे. यावेळी आपल्याकडे तांब्याचा एक घन आहे ज्याची लांबी L आहे आणि त्याचं तापमान T आहे. आपण या घनाला गरम करतो आणि तो संपूर्ण घन प्रसरण पावतो. त्याचं तापमान डेल्टा T इतक्याने वाढते आणि त्यामुळे त्याची लांबी म्हणजे त्याच्या सगळ्या बाजूंची लांबी सुद्धा डेल्टा L इतकी वाढते. आणि आता हे वापरून आपल्याला घनफळातील बदल किती आहे हे काढायचं आहे. तर आता आपल्याला लांबीतला बदल कसा काढायचा हे माहिती आहे. म्हणून आपल्याला घनफळ आणि लांबी यांना आता जोडण्याची गरज आहे. तर आता इथे व्हिडिओ थांबवा आणि हे स्वतः सोडून बघा. आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं तसंच इथे सुद्धा सोडवायचं आहे. तर तुम्हाला उजळणी करायची असेल तर आधीचे व्हिडिओ पुन्हा जाऊन बघा आणि या व्हिडिओमधलं घनफळ कसं बदलेल हे स्वतः सोडवून बघा. चला ठीक आहे. आता आपण हे एकत्र सोडवून बघूया. घनफळ आणि लांबी यांच्यात काय संबंध आहे? आपल्याला माहिती आहे की घनाचे घनफळ V हे त्याची लांबी L याचा घन असतो. म्हणजे V बरोबर L चा घन. तर हे त्याचं सुरुवातीचं घनफळ आहे जेव्हा त्याचं तापमान T इतकं होतं तेव्हा. मग आपण त्याला तापवलं आणि त्याचं तापमान T अधिक डेल्टा T इतकं झालं आणि त्याची लांबी सुद्धा बदलून L अधिक डेल्टा L इतकी झाली. मग आता या प्रसरण पावलेल्या घनाचं घनफळ किती असेल त्याला आपण V डॅश ने दाखवूया. आणि आता या घनाची लांबी L अधिक डेल्टा L अशी असल्यामुळे त्याचं घनफळ L अधिक डेल्टा L या पूर्णचा घन इतकं असेल. तर मग आता घनफळातील बदल म्हणजे डेल्टा V किती आहे हे शोधूया. डेल्टा V म्हणजे प्रसरण पावलेल्या घनाचे घनफळ वजा सुरुवातीच्या घनाचे घनफळ. ठीक आहे. तर आता आपण हे बीजगणित सोडवूया. हे सोडवल्यावर आपल्याला पहा असं मिळेल. L चा घन अधिक डेल्टा L चा घन अधिक 3L चा वर्ग डेल्टा L अधिक 3 डेल्टा L चा वर्ग गुणिले L आणि या सगळ्यातून आपल्याला वजा करायचा आहे L चा घन जो आहे सुरुवातीच्या घनाचं घनफळ. आता इथे हा L चा घन आणि हा L चा घन हे दोन बाद होतील. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ही जी डेल्टा L आहे जी या घनाची वाढलेली लांबी आहे आपल्याला माहिती आहे की ती फारच कमी आहे. ही लांबी असं तापमान वाढल्यामुळे जी वाढते ती अगदी थोडीशीच वाढते. त्यामुळे ही संख्या इतकी लहान असते की त्याचा वर्ग जो इथे आहे किंवा त्याचा घन ह्या दोन्ही संख्या इतक्या लहान असतात की आपण त्या दोन्हीला दुर्लक्षित करू शकतो. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं पहा. आपल्याला मिळेल 3L चा वर्ग म्हणजे ही गुणिले डेल्टा L. डेल्टा L आहे लॅम्बडा L डेल्टा T म्हणजे इथे आपण लिहू लॅम्बडा L डेल्टा T. मग आता पुन्हा आपण हा 3 इथे लिहिला, लॅम्बडा हा इथे लिहिला आणि आता पहा हा जो L चा वर्ग गुणिले L हे दोन्ही मिळून आपल्याला मिळेल L चा घन जे आहे V. V म्हणजे सुरुवातीचं घनफळ आणि उरलं काय डेल्टा T. तर आपल्याला शेवटी मिळेल 3 लॅम्बडा V डेल्टा T बरोबर बदललेलं घनफळ. आणि हे तर आधीच्या सूत्रांसारखंच आहे. डेल्टा V बरोबर 3 लॅम्बडा गुणिले V डेल्टा T. मग आता या 3 लॅम्बडाला आपण जर बीटा म्हटलं 3 लॅम्बडा बरोबर बीटा असं जर आपण म्हटलं तर या बीटाला आपण पदार्थाचा घनीय प्रसरणांक असं म्हणतो. आणि बीटाचा वापर आपण घनफळातील बदल मोजण्यासाठी करतो. आणि आता जर तुमच्या मनात असं विचार येत असेल की जसं आपण हे घन या आकारासाठी काढलं तसंच हे बीटा किंवा लॅम्बडा किंवा सिग्मा हे सगळे कुठल्याही आकारासाठी कार्य करतात का? तर हो, हे सगळे कुठल्याही आकारांच्या प्रसरणासाठी कार्य करतात. जसं की आयत किंवा वर्तुळ किंवा गोल किंवा दंडगोल. तुम्हाला हवे ते आकार घ्या. ते कुठल्या प्रकारे प्रसरण पावतात हे लक्षात घ्या. म्हणजे समजा चौरस असेल तर त्याचं क्षेत्रफळ बदलेल, पण दंडगोल असेल तर त्याचा घनफळ बदलेल.
बरोबर? तर हे व्यवस्थित लक्षात घेऊन तुम्ही लॅम्बडा, सिग्मा आणि बीटा यांचा वापर करून हे सगळे व्यवस्थित कार्य करतात आहे का हे तपासून बघू शकता. तर मग वस्तूचा किंवा पदार्थाचा आकार कुठलाही असो, जोपर्यंत हे प्रसरण जे आहे ते पुरेसं लहान आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आणि ही सगळी सूत्रे व्यवस्थित कार्य करतील. आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे आपण इथे वेगवेगळ्या पदार्थांचे प्रसरणांक बघूया. आपण इथे बघू शकता की जवळपास प्रत्येक पदार्थासाठी लॅम्बडाच्या बरोबर तिप्पट हा बीटा आहे. आणि हेच आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलंय की बीटा बरोबर 3 लॅम्बडा. ठीक आहे, तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.